नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण एक मराठी आणि सेमी मॅथ फर्स्ट SSC बोर्ड चा प्रॅक्टिस सेट आज बघणार आहोत 1.2। चला सुरुवात करूया छानपैकी। बघा, मॅथ फर्स्टमध्ये चॅप्टर फर्स्ट आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 याचा विचार करून फर्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, कंप्लीट द टेबल ऑफ द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशनचं आपल्याला कंप्लीट करायचं आहे टेबल। बघा, इक्वेशन आपल्याकडे आहे x + y = 3। आपल्याला x + y = 3 याचा कंप्लीट काय करायचं आहे, आपल्याला कंप्लीट द टेबल करायचं आहे। ग्राफसाठी आपल्याला टेबल म्हणजे तक्ता करायचा आहे। ओके, बघा या ठिकाणी आपण आता एक टेबलसाठी आपण हे करूया, रचना करूया। या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला टेबल करायचं आहे x, y अशा ठिकाणी आपल्याला तिथे तुम्हाला किंमत दिलेली आहे 3। त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंडमध्ये दिलेली आहे y ची किंमत आहे 5 आणि इथं तुम्हाला किंमत दिलेली आहे 3। इथं आपल्याला ब्लँक इथं भरायची। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं फर्स्ट आपण या ठिकाणी इक्वेशन आहे x + y = 3। मग आपल्याला या ठिकाणी पुट ठेवता येईल, म्हणजे x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 3 आपण या ठिकाणी पुट करू, म्हणजे इक्वेशनमध्ये x च्या ऐवजी 3 लिहू + y = 3। therefore y = 3 - 3 y = 0, म्हणजे ही 0 किंमत आपण या ठिकाणी बॉक्समध्ये लिहून दिली, म्हणजे याचे कोऑर्डिनेट लिहू आपण 3,0। आता आपण सेकंड व्हॅल्यू बघणार आहोत। इथं सेकंड व्हॅल्यू दिलेली आहे y = 5। तर आपल्याला x ची व्हॅल्यू आपण फाइंड करायची। बघा, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3 आणि y ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 5, म्हणजे x तसंच ठेवू 5 = 3। therefore x = 3 - 5, हे +5 इकडे जाईल -5 होईल। therefore x = किती येणार -2, मग हे -2 आपण या ठिकाणी देणार आहोत, म्हणजे इथं येईल -2,5। क्लिअर। आता आपल्याला थर्ड व्हॅल्यू काढायची आहे। या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि आपल्याला x ची फाइंड करायची आहे। बघा, म्हणजे आपण इथं थर्ड नंबर लिहू y = किती दिलेली आहे 3। इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3, x + 3 = 3। therefore x = 3 - 3, x = 0। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 0 व्हॅल्यू शोधलेली आहे, म्हणजे 0,3 इज द आन्सर ऑफ। मग या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये बॉक्स दिलेला आहे, तर बॉक्स त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कंप्लीट करून टाकायचं। अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल पाहिलेले आहे। बघा, याच्यामधलं जे फर्स्टमधलं अजून एक आपल्याला विचारलेलं आहे x - y = 4। तर हे कसं सॉल्व करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीने इथं y ची किंमत 0 दिलेली आहे। आपण इक्वेशन लिहू x - y = 4, पुट आपल्याला y ची व्हॅल्यू ठेवायची आहे 0। therefore x - 0 = 4। therefore x = 4 + 0। therefore x = 4। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती शोधलेली आहे 4 शोधलेली आहे, म्हणजे कोऑर्डिनेट इंडियाचा 4,0। त्याच पद्धतीने सेकंड व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला। x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -1 दिलेली आहे, आपल्याला y ची व्हॅल्यू शोधायची। परत आपण इक्वेशन लिहूया x - y = 4, म्हणजे आपल्याला x च्या ऐवजी किती दिलेले आहे -1 - y = 4। therefore -y = 4 + 1, हा -1 इकडे आल्यावर +1, म्हणजे -y = किती येणार 5। therefore y = -5 या ठिकाणी आपली व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार। ही विचारलेली आहे, बॉक्स करायचं त्याला -1, -5। आणि या ठिकाणी बघा, x ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे आणि y चं कोऑर्डिनेट दिलेलं आहे -4, म्हणजे इथे येणार 0, -4।
अशा पद्धतीनं आपल्याला आपण फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फर्स्टमधलं हे टेबल्स कसे आणायचे ते आपण बघितले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामधला सेकंड जो प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकली मेथड. म्हणजे ग्राफचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे सायमल्टेनियस इक्वेशन. तर कशा पद्धतीने करायचं बघा. सगळ्यात पहिले आपल्याला ग्राफ काढण्यासाठी जे इक्वेशन दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे एक्स आणि वायची. बघा आता इथे इक्वेशन दिलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन x + y = 6. आता जे मेट्रिक सांगितले तुम्हाला त्या पद्धतीनं पण तुम्ही व्हॅल्यू पटकन फाइंड करू शकता, किंवा आता इथं आपण अंदाज लावू शकतो. बघा तिथे x + y = 6 दिलेलं आहे, म्हणजे x आणि yच्या ठिकाणी आपण नंबर्स घ्यायचे आहे, संख्या घ्यायची आहे ना. म्हणजे कसं बघा, 4 + 2 है ना, 4 + 2 किती होतात 6. म्हणजे या ठिकाणी याचे कोऑर्डिनेट झाले 4,2. देन आपण या ठिकाणी घेऊ शकतो 5,1 म्हणजे 5 + 1 म्हणजे 5,1. अशा पद्धतीनं हे आपण इथे सॉल्व केलेलं आहे. बघा आता दुसरं जे त्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे x - y = 4 असं दिलेलं आहे. म्हणजे 2 नंबर्स आहे, त्याचा आन्सर किती आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे. बरोबर आहे ना. मग आपण या ठिकाणी आपल्या मनाने किंमत घेऊ शकतो आपण. म्हणजे 4 इथं जर ठेवले तर 4 मधून 0 दिले म्हणजे किती उरतात, 4 उरतात है ना. म्हणून आपण या ठिकाणी 4,0 हा पहिला एक कोऑर्डिनेट घेणार आहोत. आणि दुसरं घेऊ आपण 5 - 1 है ना. 5 मधनं 1 गेला म्हणजे किती उरतात 4. म्हणून आपण एक्सच्या ऐवजी किती ठेवूया 5 आणि इथं किती ठेवू 1. म्हणजे 5 - 1 = 4 म्हणजे 5, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी x + y = 6 याचा टेबल आपण इथे तयार केलेला आहे. आणि x - y = 4 बाय युजिंग द टेबल. मग आता या दोन्ही टेबलचा यूज करून आपल्याला ग्राफ काढायचा आहे. बघूया आपण ग्राफ. या ठिकाणी बघा, ग्राफ पेपरवर तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ पेपरवर तुम्हाला या ठिकाणी कोऑर्डिनेट 0 द्यायचा आहे. मिडल साईडला त्याचे 4 पार्ट्स करायचे आहे. कोऑर्डिनेट 1 2 3 4 इज द हॉरिझॉन्टल इज द x ॲक्सिस आणि व्हर्टिकल इज द y ॲक्सिस. ओके. या ठिकाणी तुम्हाला स्केल लिहिणं आवश्यक आहे. स्केल ऑन द बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. हे स्केल लिहायला हाफ मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फार आवश्यक आहे. बघा या ठिकाणी 0 आहे, नंतर 1 डार्कमध्ये 1 द्यायचा, त्याच्यानंतर इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. नंतर या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5 -6. या ठिकाणी 1 2 3 4 5 6. इथं -1 -2 -3 -4. म्हणजे जे डार्क आहे 10 सेंटीमीटरचं छोटं त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी येऊन जातं. बघा आता कसं प्लॉट करायचं आपल्याला ग्राफ. आता या ठिकाणी बघा, x ॲक्सिसवरचा किती कोऑर्डिनेट आहे 4 आणि yचा किती आहे 2. बघा ग्राफमध्ये कसं करायचं, x म्हणजे किती आहे 4, पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून या ठिकाणी 4 आहे. आणि y ॲक्सिसवर किती आहे 2. म्हणजे ही लाईन हॉरिझॉन्टल इथं जाते आणि ही 4ची लाईन या ठिकाणी येते. इथं काय करायचं तुम्हाला, टीममध्ये द्यायचं आहे पॉईंट आणि इथं राऊंड करायचं आहे आणि 4,2 असं लिहायचं आहे. ओके. त्यानंतर आहे सेकंड आहे एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 आणि वायचा कोऑर्डिनेट किती आहे 1. म्हणजे 5,1. 5 म्हणजे कोणतं, एक्स ॲक्सिसवरचं आणि 1 म्हणजे वाय ॲक्सिसवरचं. या ठिकाणी याला राऊंड करायचं आणि 5,1. त्याच्यानंतर स्केल घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं प्लॉट केलेला आहे 4,2 या ठिकाणी दिलं होतं आपण आणि 5,1. आता ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपण पट्टीनं काय करूया, जोडून घेऊ. असं बघा अशा पद्धतीनं काय होईल, आपल्याला एक लाईन भेटेल. इथे इक्वेशन द्यायचं आहे x + y = 5. आता x + y = 6 है ना. आता जो सेकंड आहे x - y = 4 याचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा पहिला आहे दिलेलं आहे एक्सचा कोऑर्डिनेट 4 आहे आणि वायचा किती आहे 0 म्हणजे 4,0. बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वायचा 0 म्हणजे तुमचं या ठिकाणी येणार 4,0.
0. त्यानंतर सेकंड जे आहे एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे 5 आणि वायचा किती आहे 1. म्हणजे एक्सचा 5 आहे आणि वायचा किती आहे 1. म्हणजे या ठिकाणी येणार आहे, उद्या काही हरकत नाही. त्यानंतर स्केलनं काय करायचं, याला जॉईन करून घ्यायचं. अशा पद्धतीने स्ट्रेट एरो दाखवायचा आणि इथं घ्यायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा आता इथं तुम्हाला ज्या दोन लाईन्स आहेत त्या इथं इंटरसेक्ट होत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आन्सर लिहू शकतो. इथं आपण काय देऊ, पी नाव देऊ याला. काय नाव देऊ याला, पी नाव देऊ है ना. म्हणजे इथं पी कोऑर्डिनेट ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 5,1 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपण 3 मार्काचा प्रश्न सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली मेथड अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जे सेकंड ग्राफ काढायचा आहे, सेकंड एक्झाम्पल आहे सेकंडमधलं प्रॅक्टिसिटी 1-1-2. त्याच्यामधलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 याचा फक्त आपण टेबल बघणार आहोत. बघा म्हणजे मी फक्त तुम्हाला टेबल सांगतो आणि मग तुम्हाला ग्राफ काढता येईल. आता फार सोपं आहे. बघा एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके. आपल्याला दोनच किंमत या ठिकाणी ठेवायची चालतं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे 2 नंबरची ॲडिशन किती आली पाहिजे 5. दोघांची बेरीज 5 म्हणजे 3,2 म्हणजे 3 + 2 इज इक्वल टू 5 म्हणजे 3,2. ओके. त्याच्यानंतर आपण सेकंड घेऊ शकतो 4 + 1 म्हणजे 4,1. बस अशा पद्धतीने हा टेबल झालेला आहे. सेकंड इक्वेशन त्याच्यामधलं दिलेलं आहे सायमल्टेनियस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. बघा आपण त्याचा टेबल बघूया. फार सोपी ट्रिक आहे. बघा या ठिकाणी एक्स वाय एक्स कॉमा वाय कोऑर्डिनेट शोधायचे आहे ना. आपण 3 - 0 जर घेतलं तर किती येतं 3 येतं. म्हणून हा झाला पहिला कोऑर्डिनेट. इझी आहे ना, ग्राफ काढायला बी सोपं आहे. त्याच्यानंतर 5 - 2 घेऊ आपण. 5 मायनस ऑलरेडी आहे आणि इथं वायची व्हॅल्यू किती घेऊ 2 म्हणजे 5 मधून 2 गेले 3. अशा पद्धतीनं मी इथं फक्त तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दोघांचं ग्राफसाठी टेबल तयार केलेलं आहे आणि तुम्ही ग्राफ काढून घ्यायचा आहे. ओके. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड ना बघा विद्यार्थी मित्रांनो 1.2 प्रॅक्टिस सेट म्हटलं दुसऱ्यातलं तिसरं म्हणजे सेकंड म्हटलं थर्ड एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. इथे इक्वेशन दिलेलं आहे सायमल्टेनियस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. असा आलेख कसा काढायचा बघा. आता आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू समजा आपण 2 घेतली. किती घेतली 2. मग या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 2 आपण ठेवू है ना. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 इक्वेशन दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 + वाय इज इक्वल टू 0 म्हणजे प्लस वाय इज इक्वल टू 0 - 2 इकडे प्लस आहे इकडे काय होऊन जाईल मायनस म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार -2. म्हणून या ठिकाणी आपण -2 देऊ म्हणजे याचं कोऑर्डिनेट झालं 2, -2. ओके. आपण जर या ठिकाणी 1 दिला है ना तर इथं किती येणार आता -1 म्हणजे याचा कोऑर्डिनेट झाला 1, -1. बघा आपण इथं टॅली करू शकतो. एक्स इज इक्वल टू 1 ठेवू म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 ठेवलं. एक्सची व्हॅल्यू किती घेतली 1 + वाय इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू किती -1. अशा पद्धतीने आपण ही रफली वर्क बोर्डच्या पेपरला करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन दिलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन 2x - वाय इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी आपण पुट व्हॅल्यू ठेवू एक्स इज इक्वल टू मी 3 ठेवणार. ओके. चालतं काही हरकत नाही. इक्वेशन दिलेलं आहे 2x - वाय इज इक्वल टू 0. 2 इन ब्रॅकेट 3 - वाय इज इक्वल टू 0 है ना. 2 3 जार किती येणार 6 - वाय is equal to 0 therefore minus y is equal to -6 both side मायनस आहे म्हणून y is equal to किती देणार 6 म्हणजे या ठिकाणी इन 3 आणि 6 म्हणून कोऑर्डिनेट झाले 3,6. सेकंड व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवूया x is equal to 1. इथे किती ठेवला आपण 1 ठेवला म्हणजे आपली व्हॅल्यू कशी येईल बघा 2x - y is equal to 0